नमस्कार, स्वागत आहे तुमचं चेतन आगरे ऑफिशियल 63 या यूट्यूब चॅनलमध्ये. आज होता संडे. मस्तपैकी सकाळी लवकर उठलो 3:30ला, आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि मग निघालो रिक्षावर जाण्यासाठी. भावाची एनटॉक घेतली आणि चालू केली आणि मस्तपैकी निघालो रिक्षावर जाण्यासाठी. एनटॉक घेऊन जाण्याचं कारण म्हणजे आपली रिक्षा गाळ्यात ठेवतो आगासन फाटकाच्या पलीकडे, त्यामुळे एनटॉक घेऊन तिकडे जायला लागते. रिक्षा रस्त्यावर राहिली का कुत्रे वगैरे सीट वगैरे फाडतात आणि काही जळणारे असतात, ते ब्लेड वगैरे मारून मग रिक्षाची वाट लावतात. म्हणून आपण भाड्याने गाळा घेऊन ती रिक्षावरती गाळ्यात ठेवतो. आणि आज होता संडे आणि उद्या होता तुळशीच्या लग्नाचा दिवस, त्यामुळे सकाळी लवकरच आलो रिक्षा काढायला, कारण आज धंदा असेल असं मनाला खूप वाटत होतं. कारण आपल्या दिव्यामध्ये कोकणकर वासी खूप आहेत. दिवा गाडीला जायला खूपच सकाळी गर्दी असते, म्हणूनसाठी लवकर आलो होतो गाडीवर. आणि आता गाळ्याजवळ पोचेनच थोड्याच वेळात. आणि मस्तपैकी मग गाळ्यात आपली एनटॉक ठेवू आणि रिक्षा बाहेर काढली मस्तपैकी. आता तिला पुसून वगैरे घेऊन दिवापत्ती करून मगच आपण रिक्षा काढणं, कारण रिक्षावाल्यांचा पहिला नियमच आहे गाडी काढल्यावर मस्तपैकी पुसणं, चांगलं साफसफाई करणं आणि मगच धंद्यावर जाणं. निघालो रिक्षावर आणि पहिलाच भाडा आपल्याला श्री हॉटेलच्या इथून दिवा गाडीचा भेटला. आज असं वाटलंच होतं की जास्त भाडे भेटतील आणि आपलं टार्गेट लवकरच कंप्लीट होईल रिक्षाचा. सकाळी लवकर उठल्यामुळे आता डोळ्यावर झोप येत होती आणि टार्गेट पण आपलं कंप्लीट झालं होतं. म्हणून आम्ही सर्व मित्रमंडळी आता चहा प्यायला थांबलो होतो आणि मग मस्तपैकी रिक्षा लावली साईडला आणि ब्लॅक कॉफी ऑर्डर केली मित्रांनी. ती पिऊन फ्रेश वगैरे झालो मस्त एकदम. आणि मग निघालो घरी. जाताना भाजी घ्यायला थांबलो आणि भाजी वगैरे घेतली आणि मग निघालो आपली रिक्षा घेऊन परत गाळ्यात ठेवायला. गाळ्यात गेलो, रिक्षा ठेवली आणि एनटॉक बाहेर काढली आपली आणि मग निघालो घरी. असं वाटलं होतं की दररोज असा धंदा व्हावा मस्तपैकी, पण तसं काही शक्य नसतं मित्रांनो. चढ उतारे आयुष्यात येतच असतात. कधी धंदा जास्त होतो तर कधी कमी. ते बघूनच आपल्याला नीट धंदा व्यवसाय सांभाळायचा असतो. पोचलो घरी, आपली एनटॉक पार्क केली आणि मग गेलो घरात. असा होता आपला आजचा व्लॉग. कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.